पुणेकरांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी. पुणे शहरामध्ये पाणी पुरवठा खंडित होणार आहे, तो देखील तब्बल 2 दिवसांसाठी. तुमच्या या भागामध्ये पाणी येणार की नाही हे समजून घ्या आणि वेळेतच तयारी करा. 17 जुलै म्हणजेच गुरुवारी पर्वती, चांदणी चौक आणि वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार आहे आणि त्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, सहकारनगर, कात्रज आणि मध्यवर्ती पुण्याच्या अनेक भागामध्ये पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आणि हा पाणी पुरवठा फक्त एक दिवस नाही, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 जुलै शुक्रवारी सकाळी देखील उशिरा आणि कमी दाबाने होईल. आणि आता सर्वाधिक फटका बसणार आहे तो म्हणजे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावरती अवलंबून असलेल्या भागांना, जसं की बुधवार पेठ, गुरुवार पेठ, काशीवाडी, क्वार्टर गेट, नानापेठ, भवानीपेठ, शिवाजीनगर, मुकुंदनगर, पद्मावती, बिवेवाडी, गंगाधाम, महर्षीनगर, कात्रज परिसर, लोअर आणि अप्पर इंदिरानगर, मिठानगर, कोंदवा खुर्द, साईबाबा नगर आणि आणखी अनेक भाग. तर पुणेकरांनो, हीच वेळ फार महत्वाची आहे. पाण्याचा साठा आजच करून ठेवा, कारण येत्या 2 दिवसामध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची जबाबदारी घ्या. आणि ही माहिती आवडली असल्यास आपल्या परिसरातील लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.